नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग बाही डिझाईन. तर इथे बाहीसाठी लांबी घेतलेली आहे 16 इंच. 16 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता 5 इंचावर मार्किंग करून आखून घेतलेला आहे आणि 8 इंचाची डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे. इथे राऊंड मध्ये शेप दिलेला आहे. आता तो कट करून घ्यायचा आहे. तर ही बाही डिझाईन हेवी साईजची आहे, त्यामुळे आपण इथे काही मापे वाढून घेतलेली आहे. ते तुम्हाला पुढे शिवताना सांगणार आहे. तर आता बाही कटिंग करून झालेली आहे. तर आता आपण शिवून घेऊयात. तर इथे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्यात. सर्व प्लेट एकसारख्या टाकून घ्यायच्या. प्लेट टाकताना प्लेट मध्ये जास्त अंतर ठेवायचं नाही. एक साइड प्लेट टाकून झालेल्या आहेत. याच पद्धतीने दुसऱ्या साइडनेही प्लेट टाकून घ्यायच्यात. इथे ब्लाऊजची उंची आपण 16 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 8 इंच घेतलेली आहे. आणि बॉर्डरला सुंदर अशी लेस आलेली आहे, त्यामुळे आपल्याला कुठेही लेसचा वापर करायचा नाही. अगदी कमी वेळात होणारी सुंदर अशी बाही डिझाईन आहे. बघा, प्लेट टाकून तयार झालेल्या आहेत. आपण आता बाहीला जोडून घेऊयात. तर इथे मी बाही अगोदरच तयार करून ठेवलेली आहे. तर इथे 2-2 इंचावर आधी मार्किंग करून घेतलेली आहे. 2 नंतर पुन्हा 4 इंचावर मार्किंग केलेली आहे. इथे आपण बाही लांबी वाढवलेली आहे, त्यामुळे इथे 4 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर आता बाही सरळ ठेवलेली आहे आणि त्यावर आपण ही बाही तयार केलेली आहे ती पण सरळ ठेवून घेतलेली आहे. आणि जो मधला कपडा आहे त्यावर छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आपण 2 इंचावर मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आणि नंतर ज्या प्लेट आधी टाकून घेतलेल्या होत्या ते 2 इंच ते 4 इंचापर्यंत आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे शिलाईमध्ये थोडे स्टोन येत आहेत, ते काढून घेत आहे. तर आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या साइडने बाही जोडून घ्यायची आहे. अगदी सुंदर अशी साडीला सुंदर लुक देणारी बाही डिझाईन आहे. तुम्हालाही नक्की आवडेल, एकदा ट्राय करून बघा. सर्व प्लेट एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बाहीला फिनिशिंग छान येईल. बघा, आपली बाही शिवून तयार झालेली आहे. आता आपण जोडून घेऊयात. तर इथे ब्लाऊजही तयार करून ठेवलेला आहे, त्यावर आपण बाही जोडून घेऊयात. इथे बाहीचा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बाही जोडताना जो खोल भाग आहे तो आपल्याला समोरच्या साइडने ठेवायचा आहे. बाहीचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. बाही जोडताना प्लेट दुमडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे.
मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाहीला डबल टिप देऊन घेत आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही जॉईंट करून घ्यायची आहे. बघा, आपली बाही शिवून तयार झालेली आहे. किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. पूर्ण शिवून झाल्यावर असा लुक आलेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.